काऊन अशी त्याला चांगलं उगलेलं उत्पन्न खाली जमिनीत गाडायची बारी देऊ राहिले. सध्या Instagramला मी बघतोय गॅस सिलेंडरचे जे विषय आहे तो जरा व्हायरल चालू आहे. मला खरंच शोभतं का राव, आपण तो ट्रेंड फॉलो करायला पाहिजे म्हणून. तिकडे युद्ध एकाचं चालू, ठीक आहे शॉर्टेज आलेलं आहे, रेट वाढलेले आहे गॅस सिलेंडरचे, मग आपण तो ट्रेंड चालू करणार आहे का? माझ्याकडे 4 गॅस सिलेंडर आहे म्हणजे मी लय मोठा अंबानी डायरेक्ट. अरे आमचा शेतकरी रडतोय प्रत्येक टायमाला माल द्यायला, माल दुसऱ्याला द्यायला, ते नाही दिसत तुम्हाला. शेतकरी मरतोय दररोज, ते नाही दिसणार तुम्हाला. शेतकऱ्याची काय हाल चालले, तो किती राबतोय हे दिसणार नाही तुम्हाला. हे ट्रेंड नाही जमणार तुम्हाला. काऊन? का शेतकरी आहे ना, शेवट शेतकरी आहे. कृषी प्रधान देश आपला भारत आहे. कृषी प्रधान देश म्हणजे काय? आपल्या शेतकऱ्यापेक्षा मधातल्या जास्त दलालाला जास्त प्रॉफिट राहतो, जास्त पैसा राहतो, तो कृषी प्रधान देश आहे. खरं की खोटे सांगा मला कमेंट करून. कृषी प्रधान देश तो अर्थ नाहीये. कृषी प्रधान देशचा अर्थ हा आहे. मग तुम्हाला खरंच शोभतंय का आपण कोणता ट्रेंड फॉलो करायला पाहिजे? मी काल एक व्हिडिओ बघितला, केळीचा बगीचा होता त्याचा. ते ₹3 ₹4 किलोना माल घेताय त्याचा मार्केटवाले. काय करणार तो शेतकरी? एवढा इन्व्हेस्टमेंट केला, एवढी त्यांना काळजी घेतली, रात्रंदिवस त्या शेतीमध्ये राबला तो. ₹3 ₹4 किलोना माल घेताय राव. खरंच शोभतंय का? गॅस सिलेंडरचं शॉर्टेज आलं तर एवढं हाहाकार झाली माहिती का भारतात. विचार करा, आम्ही शेतकरीनं जर ठरवलं एकच महिना माल शेतीच्या बाहेर कोणालाच न द्यायचा, कोणालाच न विकायचा, सगळ्या शहरातल्या लोकांचे खाण्याचे वांदे होतील. खरं का खोटं आहे? मग आम्ही काऊन करतो असं? अरे आम्हाला वाटते ना काळजी, मग तुम्ही थोडा भाव जास्त द्या ना आम्हाला, आमच्या शेतकऱ्याला. काऊन अशी त्याला चांगलं उगलेलं उत्पन्न खाली जमिनीत गाडायची बारी देऊ राहिले? मग हे गोष्टी तुम्हाला समजणार नाही का? हे तुम्ही ट्रेंड नाही आणणार का? शेतकऱ्याचं काय चाललंय, तो काय करतोय दररोज, हे नाही दिसणार का तुम्हाला? आमचं आजही गॅसहून काही बंद नाही पडलं. आम्ही रात्री 3 दगड मांडून त्याच्यावर चूल मांडून आताही स्वयंपाक करून खाऊ शकतो. अरे शेतकरी राजा आहे ना आम्ही. मी प्रत्येक वेळेस तेच सांगतो अशा व्हिडिओमध्ये, ज्या आपल्या जनरेशनच्या मुलांच्या मुलांना शेतामधलं नॅचरल खाणं भेटू शकत नाही. 100% गॅरंटी माझी. सध्याच्या घडीला आम्ही जेव्हा शेतात जेवायला बसलो कोथिंबीर तोडून खाऊ शकतो, पण आमच्या पोराच्या पिढीला नाही भेटू शकणार आहे. इथून तुम्ही गहू घेऊन जाता, ₹900 पर केजीला विकता. काय शोभतंय का तुम्हाला? आवाज कोणी उठवत नाही म्हणून चाललंय. फरक काहीच नाही पडणार या गोष्टीहून.